आषाढी एकादशी म्हणजे काय? आषाढ शुक्ल पक्षातील एकादशी ही देवशयनी एकादशी, महाएकादशी किंवा आषाढी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. महाराष्ट्रात या दिवसाला विशेष महत्त्व असून लाखो वारकरी पायी वारी करून पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. महात्म्य. आषाढी एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो. मनाला शांती आणि समाधान लाभते. भगवान श्री विष्णू व श्री विठ्ठल यांची विशेष कृपा प्राप्त होते. घरात सुख, समृद्धी आणि आनंद नांदतो. मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो. भक्ती, संयम आणि सात्विक जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. शास्त्रानुसार हजारो यज्ञ, दान आणि तीर्थयात्रांपेक्षाही श्रद्धेने केलेले एकादशी व्रत श्रेष्ठ मानले गेले आहे. पौराणिक कथा. प्राचीन काळी सूर्यवंशात मांधाता नावाचे धर्मप्रायण आणि प्रजावत्सल राजा राज्य करत होते. त्यांच्या राज्यात सर्वत्र सुखसमृद्धी होती. एके वर्षी राज्यात भयंकर दुष्काळ पडला. नद्या, तलाव आणि विहिरी कोरड्या पडल्या, शेती उद्ध्वस्त झाली आणि प्रजा उपासमारीने त्रस्त झाली. राजाने अनेक यज्ञ, दान आणि पूजा केल्या, पण दुष्काळ काही संपेना. शेवटी ते महान ऋषी अंगिरा यांच्या आश्रमात गेले आणि उपाय विचारला. अंगिरा ऋषींनी सांगितले की, राजन, संपूर्ण राज्यातील लोकांनी श्रद्धेने आषाढ शुक्ल एकादशीचे व्रत करावे आणि भगवान श्री विष्णूची उपासना करावी. राजाने संपूर्ण राज्यात हा संदेश दिला. सर्व प्रजाजनांनी उपवास केला, हरिनामस्मरण केले, रात्रभर जागरण केले आणि श्री विष्णूची भक्तिभावाने पूजा केली. भगवान विष्णू प्रसन्न झाले. मुसळधार पाऊस पडला. राज्य पुन्हा हिरवेगार झाले. धान्य, संपत्ती आणि आनंदाने राज्य भरून गेले. तेव्हापासून आषाढी एकादशीचे व्रत अत्यंत पुण्यदायी मानले जाते. पुंडलिक आणि विठ्ठलाची कथा. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध परंपरेनुसार भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची अत्यंत श्रद्धेने सेवा करत होता. भगवान श्रीकृष्ण, विष्णू, त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला भेटण्यासाठी आले. त्यावेळी पुंडलिक आईवडिलांच्या सेवेत व्यस्त होता. त्याने भगवानांना थोडा वेळ थांबण्याची विनंती केली आणि त्यांच्या उभे राहण्यासाठी एक वीट पुढे सरकवली. भगवान त्या विटेवर हात कमरेवर ठेवून उभे राहिले. पुंडलिकाने सेवा पूर्ण केल्यानंतर भगवानांचे दर्शन घेतले. भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान त्या ठिकाणीच विठ्ठल म्हणून सदैव विराजमान झाले. याच कारणामुळे आजही श्रीविठ्ठल विटेवर उभे असलेले दिसतात आणि पंढरपूर हे जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र बनले. वारकरी संप्रदाय आणि आषाढी वारी. आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करतात. टाळ, मृदंग आणि वीणेच्या साथीने अभंग गातात. भगवा ध्वज घेऊन पायी चालतात. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जातात. चंद्रभागा नदीत स्नान करून श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात. ही वारी जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक पदयात्रांपैकी एक मानली जाते. व्रत कसे करावे? पहाटे लवकर उठून स्नान करावे. घरातील देवघर स्वच्छ करून श्री विष्णू किंवा श्री विठ्ठलाची पूजा करावी. तुळशीपत्र अर्पण करावे. नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीराम जय जय राम तसेच श्री विठ्ठल विठ्ठल नामजप करावा. दिवसभर उपवास किंवा फलाहार करावा. भगवद्गीता, विष्णू सहस्रनाम, हरिपाठ किंवा अभंगांचे वाचन करावे. संध्याकाळी आरती करून रात्रभर हरिनाम, भजन आणि कीर्तन करावे. द्वादशीला योग्य वेळी पारणे सोडावे. नियम: सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण,
मांसाहार आणि मद्य यांचा त्याग करावा. राग, मत्सर आणि असत्य बोलणे टाळावे. दानधर्म आणि गरजूंना मदत करावी. दिवसभर हरिनामस्मरण करावे. आषाढी एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व. आषाढी एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नसून भक्ती, सेवा, नामस्मरण, संयम आणि आत्मशुद्धीचा उत्सव आहे. वारकरी परंपरेने हा दिवस समाजात समानता, प्रेम, बंधुभाव आणि ईश्वर भक्तीचा संदेश देतो. जय श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या SDG भक्ती नामस्मरण TV चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आपल्या एका सबस्क्राईब आणि शेअरमुळे भक्तीचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. श्री स्वामी समर्थ.